नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. कोणता आहे बघा. रोहित कंपनी लिमिटेड वॉज रजिस्टर्ड कॅपिटल ऑफ ₹2 lakh डिवायडेड इन 2000 इक्विटी शेअर्स. रोहित कंपनी आहे त्यांचं जे काय ऑथोराइज्ड कॅपिटल आहे म्हणजेच रजिस्टर्ड शेअर कॅपिटल आहे ते किती आहे 2 lakh आहे, जे डिवाइड केलेलं आहे 2000 इक्विटी शेअर्स मध्ये. म्हणजे रोहित कंपनी लिमिटेड ही 2000 इक्विटी शेअर्स इश्यूड करून कॅपिटल 2 लाख रुपयापर्यंत रेज करू शकते. मग आपण याला 2000 ने डिवाइड केलं बाळांनो तर निश्चित आपलं उत्तर काय येईल बघा. पे बे म्हणजे एक शेअर आपला कितीचा झाला. एक शेअर कंपनी किती रुपयाचा इश्यूड करू शकते सांगा, बोला लवकर. 100 रुपयांचा इश्यूड करू शकते. ठीक आहे. द कंपनीचं काय दिलेलं आहे त्यांनी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31/3/2017 अखेरचा. तर त्या ट्रायल बॅलन्स मध्ये काय काय इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ते पाहू आपण. इश्यूड शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख रुपयांचं इश्यूड शेअर कॅपिटल आहे. आता 1 लाख त्याला डिवायडेड मी काय करणार आहे 100 म्हणजे माझं इश्यूड शेअर्स किती आहेत ते मला समजतील. किती शेअर्स आहेत 1000 इक्विटी शेअर्स कंपनीने इश्यूड केलेले आहेत. याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेन. मोटर कार माझी काय आहे फिक्स्ड असेट आहे. फिक्स्ड असेट आहे ती पण फिक्स्ड असेट कोणती टँजिबल. किती रुपयांची आहे ती चेक करा 37,000 रुपयांची आहे. सन्ड्री डेटर्स जे आहेत ते माझे ट्रेड रिसिवेबल्स मध्ये येणार आहे. आपण नोट्स टू अकाउंट जे तयार करणार आहोत त्याच्यामध्ये हे घेणार आहोत. ट्रेड रिसिवेबल्स 9,600 रुपयांचे. सॅलरीज मी घेणार आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये घेणार आहे 15,000 रुपयांचे. बँक इंटरेस्ट जो आलेला आहे 400 रुपये डेबिट कॉलम मध्ये आहे तर निश्चितच बँकेला आपल्याला इंटरेस्ट द्यावं लागणार आहे. खर्च आहे आपला फायनान्शियल एक्सपेन्सेस किंवा फायनान्स कॉस्ट म्हणून आपण याला कशामध्ये घेणार आहोत फायनान्शियल कॉस्ट मध्ये घेणार आहोत. रेंट रिसिव्ड 3,500 रुपये हे अदर इन्कम मध्ये आपण शो करू. कोणताही पॉइंट समजला नाही की लगेच विचारा मला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस मध्ये आपण घेणार आहोत 4,000 रुपयांचे. मशिनरी जी आहे ती टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये आपण दाखवणार आहोत 80,000 रुपये. सेल्स जे आहेत ते आपण इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स मध्ये दाखवणार आहोत. इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स 1,05,000 रुपये आहेत. बिल्डिंग जी दिलेली आहे ती टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये आपण घेऊ 50,000 रुपयांचे आहेत. डिस्काउंट अलाउड आपले अदर एक्सपेन्सेस मध्ये येतील 1,500. सन्ड्री क्रेडिटर्स येणार आहेत ट्रेड पेएबल्स मध्ये. करंट लायबिलिटीज आपण घेत असतो त्याच्यामध्ये ट्रेड पेएबल्स आपण शो करू 16,800 सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून. वेजेस जे दिलेले आहेत ते मी काही वेळेला काय केलेलं एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये दिलेले असतात पण आपण काय करणार आहोत हे डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे परचेसेस मध्ये ऍड करणार आहोत 8,000 रुपये. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट आपले काय आहेत शॉर्ट टर्म बोरोइंग्स आहेत. शॉर्ट टर्म बोरोइंग्स आहेत ते आपण शॉर्ट टर्म बोरोइंग्स मध्ये शो करणार आहोत 12,200 रुपये. स्टॉक जो दिलेला आहे तो ओपनिंग स्टॉक आहे 7,000 रुपये. चेंज इन इन्व्हेंटरी मध्ये आपण शो करतो तो चेंज इन इन्व्हेंटरी मध्ये आपण शो करत असतो. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा सरप्लस दिलेला आहे तो ओपनिंग आहे. तो काय आहे ओपनिंग सरप्लस आहे. त्याची अमाऊंट किती आहे बघा 22,500 रुपयांची आहे. परचेसेस दिलेले आहेत ते परचेसेस मध्ये शो करणार आहे मी 30,000 रुपये. कॅरेज काय करणार आहे मी ऍड करणार आहे परचेसेस मध्ये. ही अमाऊंट आहे 2,000 रुपयांची. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक शो करणार आहे मी कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स मध्ये. नुसतं समजून घ्या बाळांनो सर्वच्या सर्व गोष्टी समजतील आपल्याला व्यवस्थित. 1,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अदर एक्सपेन्सेस मध्ये शो करेन मी 2,000 रुपयांचे. रिपेअर्स अँड रिन्युअल्स अदर एक्सपेन्सेस मध्ये शो करणार आहे 1,500 रुपयांचे. डायरेक्टरचं रेम्युनरेशन हे देखील माझे अदर एक्सपेन्सेस मध्ये शो होतील 2,500 रुपयांचे. ऑडिट फीस देखील माझी शो होणार आहे 500 रुपयांचे अदर एक्सपेन्सेस मध्ये. कॉल इन एरियर्स मी काय करणार आहे इश्यूड शेअर कॅपिटल सबस्क्राईब शेअर कॅपिटल मधून लेस करणार आहोत आपण. आपल्याला काय मिळेल सांगा बघूया. लेस फ्रॉम इश्यूड और सबस्क्राईब शेअर कॅपिटल 1 लाख रुपये वरती स्टार्टिंगला दिलेला आहे त्याच्यातून 3,000 रुपये आपण वजा करू आपल्याला पेड अप शेअर कॅपिटल भेटेल. इंटरिम डिव्हिडंड्स आपण काय करणार आहोत जितका डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे त्यातून आपण लेस करू
आणि प्रॉफिट अँड लॉस जो काय सरप्लस शो केलेला असतो रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये, तिथून आपण ते लेस करणार आहोत. ट्रीटमेंट मी ज्या वेळेला तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे त्यावेळेला तुमच्या ते लक्षात येईल. त्यांनी काय विचारलंय बघा, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड शो द ॲप्रोप्रिएशन बॅलन्स शीट. त्यांनी काय सांगितलं की बाबा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट आपल्याला शो करा म्हणून सांगतात, पुढे दिलेले पॉइंट्स कन्सिडर केल्यानंतर, म्हणजेच ऍडजस्टमेंट कन्सिडर केल्यानंतर. तर पाहूया, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 6,000 रुपयांचा. या ओपनिंग स्टॉक मधून आपण क्लोजिंग स्टॉक लेस करणार आहोत आणि इन्व्हेंटरी मध्ये शो करणार आहोत. त्याची ट्रीटमेंट ही पाहू आपण. क्रिएट यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला पुढं, क्रिएट आरडीडी ऍट 5% ऑन डेटर्स. आपल्याला डेटर्सला टिकमार्क करावी लागेल. सन्ड्री डेटर्स जे आहेत, सन्ड्री डेटर्स इथे आहेत. ओके, त्याच्यावरती आपल्याला 5% आरडीडी कॅल्क्युलेट करावी लागेल. डिप्रिसिएट मशिनरी बाय ₹2000. मशिनरीला एक टिकमार्क करून घ्या, मशिनरीला एक टिकमार्क करून घ्या. त्यानंतर बिल्डिंग ₹7,000 डिप्रिसिएशन आहे, बिल्डिंगला एक टिकमार्क करावी लागेल आपल्याला. याच्या व्यतिरिक्त मोटर कार वरती 620 रुपयांचं डिप्रिसिएशन आहे. वी ऑल्सो हॅव टू मेक अ टिकमार्क फॉर द मोटर कार. ओके, नाउ द नेक्स्ट वन, आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस 1,000 रुपयांचे आउटस्टँडिंग आहेत. वेजेसला टिकमार्क करून घेऊ आपण. ओके, तर लास्ट काय आहे, डायरेक्टर्सने 20% फायनल डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे पेड अप कॅपिटल वरती. त्याची ट्रीटमेंट कशी करायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. सोल्युशनचा भाग बघा आपला काय आहे, फक्त समजून घ्यायचं. याच्यामध्ये सोल्युशन तुम्ही लगेच लिहायचं नाही आहे. पॉइंट्स मी काय काय देतो ते तुमच्या लक्षात आले पाहिजेत. ओके, काय आहे, आपण घेणार आहोत स्टार्टिंगला कंपनीचं नाव बघा, रोहित कंपनी लिमिटेड. रोहित कंपनी लिमिटेड आपण तयार करत आहोत. स्टार्टिंगला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इथे शो करणार आहे मी फॉर दी इयर एंडेड. जे काही इयर एंडेड असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. इयर एंडेड 31 मार्च 2000 किती दिलेला आहे त्यांनी, 2017 दिलेला आहे. ओके, याच्यामध्ये हा पहिला भाग येईल आपला पर्टिक्युलर्सचा येईल, हा पर्टिक्युलरचा येईल. यानंतर आपण नोट नंबर घेणार आहोत इथं आणि या ठिकाणी आपण काय शो करणार आहोत, 31 मार्च 2017च्या अमाऊंट्स. ओके, पहा याच्यामध्ये पहिली फिगर मी टाकत आहे इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स. इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स पहिल्यांदा आपल्याला भाग लिहून घ्यावा लागतो बराचसा. ही आपली नोट नंबर 1 असेल. सेकंडला अदर इन्कम मी घेणार आहे, अदर इन्कम. तर नोट नंबर सेकंड असेल माझी. त्यामध्ये 3 नंबरला टोटल इन्कम येईल माझं, टोटल इन्कम नंबर 1 आणि नंबर सेकंडला मिळेल. हा माझा पॉइंट ए पण असेल, शो करीन इथं मी. त्यानंतर मी शो करणार आहे एक्सपेन्सेस, जे माझे काय असणार आहे बी म्हणून मी त्याला काय देणार आहे, नाव देणार आहे. आपल्याला ते समजण्यासाठी सोपं जाईल. एक्सपेन्सेस मध्ये पहिला पॉइंट जो आहे माझा तो मी टाकत आहे इथं परचेसेस. माझी नोट नंबर 3 असेल. 2 नंबरला माझा येणार आहे इथं चेंज इन इन्व्हेंटरी येणार आहे, चेंज इन इन्व्हेंटरी. 4 नंबरची नोट असेल. 3 नंबरला मी घेणार आहे एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस, एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस. हा पॉइंट असेल माझा 5, नोट नंबर 5. 4 नंबरला मी घेणार आहे फायनान्शियल कॉस्ट, फायनान्शियल कॉस्ट मी घेणार आहे 6 नंबरला. 5 आता 5 नंबरचं येणार आहे माझे डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस, डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस.
जी नोट नंबर असेल 7. ओके, या केसमध्ये मला आता काय करायचं आहे, काही ऑदर एक्सपेन्सेस पण घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तयार करत आहे 5 नंबर. बघा याच्यामध्ये ऑदर एक्सपेन्सेस. ओके, 8 नंबरला येईल, नोट नंबर 8ला. त्यानंतर मी घेईन टोटल एक्सपेन्सेस माझे किती आले. ओके, टोटल एक्सपेन्सेस माझे किती आले हे कसे मिळणार मला. 4th नंबरचे एक्सपेन्सेस प्लस ऑदर इन्कम्स ऑदर एक्सपेन्सेस 5 नंबरचे, हे टोटल आपण घेणार आहोत टोटल एक्सपेन्सेस मध्ये. यानंतर आपल्याला मिळतं ते काय मिळणार आहे पहा, नेट प्रॉफिट बिफोर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स आणि एक्सेप्शनल आयटम्स. या प्रॉब्लेम मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स आणि एक्सेप्शनल आयटम्स काहीच नाहीये, त्यामुळे मी डायरेक्ट घेणार आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, तो कसा मिळणार मला, ए मधून मी बी वजा करणार आहे. बी म्हणजे काय आहे, माझे टोटल आहे एक्सपेन्सेसची. ओके, यानंतर 7th नंबरला मी काय करत आहे, टॅक्स एक्सपेन्सेस लेस करणार आहे. यातून टॅक्स एक्सपेन्सेस लेस करणार आहे. 6th मधून 7th नंबर मी काय केला, लेस केला, तर मला निश्चितच काय मिळेल, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मिळेल. बघा आता नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला तयार करून घ्यावी लागेल. याच्यामध्ये स्टार्टिंगला नोट्स टू अकाउंट मी घेणार आहे. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन चेक करा. नोट्स टू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रुपीज हे येणार आहेत माझे पर्टिक्युलर्स, आणि हे येणार आहेत, ही इथे येणार आहे नोट नंबर. नोट नंबर 1 मध्ये मी शो करणार आहे इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स किंवा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स एक दोन ओळी जागा सोडेन मी, आणि त्यानंतर घेईन ऑदर इन्कम्स. जितक्या नोट्स आपल्याला आवश्यक आहेत त्याच तयार करायच्या आहेत. त्यानंतर 3 नंबरला मी शो करणार आहे परचेसेस. ओके, 4 नंबरची नोट माझी आहे चेंज इन इन्व्हेंटरी. पाच नंबरची नोट माझी असणार आहे इथं चेंज इन इन्व्हेंटरी नंतर एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस. ओके, हे तयार केल्यानंतर आपल्याला 6 नंबरला तयार करायचा आहे फायनान्शियल कॉस्ट. 7th नंबरला मी घेणार आहे डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस. and the 8th नंबरला मला घ्यायचा आहे ऑदर एक्सपेन्सेस. ऑदर एक्सपेन्सेस हा इतका भाग आपण तयार करून घेतलेला आहे नोट्स टू अकाउंट मध्ये. ओके, यानंतर आपण तयार करणार आहोत बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ऑफ रोहित कंपनी लिमिटेड. रोहित कंपनी लिमिटेड. ओके, as on 31st March 2017 च्यामध्ये आपण घेऊ नोट नंबर रुपीज पर्टिक्युलर्स. हा, सुरुवात आपली कशी होणार आहे ते पाहू आपण. याच्यामध्ये एक सेक्शन असतो इक्विटी अँड लायबिलिटीचा. इक्विटी अँड लायबिलिटीचा ज्याच्यामध्ये बाळांनो आपण घेत असतो पहिल्यांदा ए मध्ये शेअर होल्डर्स फंड.
फंड, शेअर होल्डर्स फंड मध्ये आपण शो करणार आहोत, याच्यामध्ये घेत असताना शेअर होल्डर्स फंड मध्ये शेअर कॅपिटल एक शो करणार आहोत आपण, ज्याची नोट नंबर 1 येईलच, आणि सेकंड शो करणार आहोत आपण रिझर्व अँड सरप्लस, याची नोट आपण शो करणार आहोत 2 नंबरला. याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये घेणार आहोत लॉंग टर्म बॉरोइंग्स दिलेले असतील तर निश्चित घ्यायचे आहेत आपल्याला. यानंतर आपण शो करणार आहोत लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्येच आपण काय शो करतो बाळांनो सांगा, नॉन करंट लायबिलिटीज म्हणतो आपण, त्याच्यात ते शो करत असतो. आणि इथं आहे करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. याच्यामध्ये भाग बघायचा आहे आपल्याला, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स घ्यायचा आहे, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. ओके, सेकंड आपल्याला घ्यायचे आहेत ट्रेड पेएबल्स. 3 नंबरला मी घेणार आहे अदर करंट असेट्स, करंट लायबिलिटीज, सॉरी, करंट लायबिलिटीज. ओके, त्यानंतर 4th नंबरला मला घ्यायचा आहे याच्यामध्ये प्रोव्हिजन्स. बरोबर आहे का? चेक करा एकदा, चेक करा एकदा, बरोबर आहे का? ऑल ऑफ यू, आय एम आस्किंग टू एव्हरीवन, चेक करा बरोबर आहे का? लॉंग टर्म बॉरोइंग्स नॉन करंट लायबिलिटी मध्ये कोणती आहे का चेक करा एकदा. प्रॉब्लेम तुमच्या समोर असेलच निश्चितच. डिबेंचर्स, बँक लोन कुठं दिसत आहे का? याच्यामध्ये नाहीये. बँक ओव्हरड्राफ्ट आहे ती शॉर्ट टर्म मध्ये जाईल, तर निश्चित बाळांनो नाहीये. त्यामुळे त्यासाठी आपल्याला नोट तयार करण्याची आवश्यकता नाहीये. इथं नोट तयार करण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला. आपली नोट ही 3 नंबर येईल, हे 4 नंबर येईल. अदर करंट लायबिलिटीज काय आहेत का चेक करू आपण, आणि त्याच्यामध्ये ते व्ह्यू आणि निश्चितच टॅक्सेशन साठी प्रोव्हिजन करा म्हणून सांगितलेलं आहे का पाहू एकदा. टॅक्सेशन साठी प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता देखील त्यांनी विचारलेली. आय थिंक दॅट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन देखील नाहीये. ठीक आहे, जिथं आवश्यक आहे तेच आपण काय करायचे, नोट्स तयार करायचे आहेत, अन्यथा तयार करायच्या नाहीयेत आपल्याला. आता इथून पुढे जो भाग येतो तो सेकंड सेक्शन मध्ये असेटचा भाग येतो, तो मी मांडून घेत आहे. त्याच्यामध्ये ए मध्ये मी काय नोंदवणार आहे, नॉन करंट असेट्स नोंदवणार आहे, नॉन करंट असेट्स. याच्यात येताना माझे 1 नंबरला मी लिहिणार आहे टँजिबल. याच्यामध्ये नोंदवत असताना फिक्स्ड असेट्स मी नोंदवणार, फिक्स्ड असेट्स मी नोंदवणार आहे. त्याच्यामध्ये 1 येताना टँजिबल फिक्स्ड असेट येईल, टँजिबल फिक्स्ड असेट्स, आणि आय थिंक दॅट तो एकच आहे. इनटँजिबल फिक्स्ड असेट्स याच्यामध्ये दिलेले नाहीत. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट पण आय थिंक दॅट नाहीये, असेल तर आपण ती मांडून घेऊ. त्यानंतर आपण बघणार आहोत करंट असेट्स. करंट असेट्स बघायचे आहेत आपल्याला. 1 मध्ये शो करू इन्व्हेंटरी, सेकंड मध्ये शो करत असताना आपण शो करणार आहोत ट्रेड रिसिवेबल्स, कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स, फोर्थ जर आवश्यकता असेल तर आपण नोंदवणार आहोत शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस. त्याच्या व्यतिरिक्त अदर करंट लायबिलिटीज. आवश्यकता असेल तरच आपण घेऊ, अन्यथा घ्यायचं आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस, आणि आपण शो करतो अदर करंट असेट्स. ज्या नाहीये त्यासाठी मी काय करणार नाहीये, नोट तयार करणार नाहीये. इतका भाग लक्षात ठेवायचा आपल्याला.
इथं टोटल येईल. यानंतर आपण तयार करणार आहोत नोट्स टू अकाउंट. बॅलन्स शीट लिहायचं आहे आपल्याला इथं. नोट नंबर घेताना इथं घेऊ आपण पर्टिक्युलर्स, रुपीज आणि रुपीज. त्याच्यामधला पहिले नोट जी आहे ती आपली शेअर कॅपिटल संदर्भात आहे, ती घ्यावी लागेल. ओके. त्याच्यात शो करत असताना आपण काय शो करतो, ऑथराइज्ड कॅपिटल, त्यानंतर इश्यूड, सबस्क्राइब, कॉल्ड अप, एकत्र मी घेत आहे, अँड पेड अप कॅपिटल. कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाईल ते मी सांगेन तुम्हाला पुढं. नंतर 2 नंबरला मी घेणार आहे तर रिझर्व्ह अँड सरप्लस. थोडीफार जागा इथं सोडावी लागते आपल्याला. रिझर्व्ह अँड सरप्लस ही आवश्यकता आहेच आपल्याला. रिझर्व्ह अँड सरप्लसला जागा सोडण्याची आवश्यकता आहे. 3 नंबर मध्ये मी शो करणारे लॉंग टर्म करंट लायबिलिटीज इथं कोणत्याही नाही आहेत. ओके. तर मी इथं शो करताना डायरेक्ट शॉर्ट टर्म बोरोइंग्स शो करणार आहे. शॉर्ट टर्म बोरोइंग्स करंट लायबिलिटी मध्ये. त्यानंतर 4 नंबरला मी शो करणार आहे ट्रेड पेएबल्स. ट्रेड पेएबल्स शो करणार आहे. त्यानंतर अदर करंट असेट मी शो करणार आहे 5 नंबरला. करंट लायबिलिटीज, अदर करंट लायबिलिटीज शो करणार आहे. ओके. आता 6 नंबर मी शो करत आहे इथं ज्या असेट्स दिलेले आहेत माझ्या, मी काय करत आहे, टँजिबल फिक्स्ड असेट्स मी इथं नोंदवणार आहे. इनटँजिबल आय थिंक दॅट याच्यामध्ये नाहीच असतील तर ते आपण ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत नंबर्स. 6 नंतर मी 7 नंबरला शो करणार आहे इन्व्हेंटरी. 8 नंबरला शो करणार आहे मी ट्रेड रिसिवेबल्स. 9th नंबरला मला शो करायचे आहेत ट्रेड रिसिवेबल नंतर कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स. पुढे जर आवश्यकता असेल तर बाकीचे मी तयार करून घेईन, अन्यथा मी घेणार नाहीये. इतका भाग समजलेला आहे का बघा एव्हरीवन? आय एम आस्किंग टू एव्हरीवन. हे हा जो फॉर्मॅट आहे तो आपण रेग्युलर फॉर्म मध्ये पाहतच आलेलो आहे. भाग समजलेला आहे का इतका? येस और नो एव्हरीवन? येस. येस सर. आपल्याला काय करायचे, त्यातले जे जे पॉइंट्स दिलेले आहेत त्यांनी ट्रायल बॅलन्स मध्ये आणि जे काही इन्फॉर्मेशन ऍडिशनल दिलेले आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे. बघा ना, तुम्ही मला सांगा इथं आपण काढलेलं आहे बघा, ऑथराइज्ड शेअर कॅपिटल किती आहे? 2 लाख रुपयांचा आहे. 2000 इक्विटी शेअर्स. एक शेअरची किंमत किती आली ती आपण बघितलेली आहे. किती आहे? 100 रुपये. तर मी ते ऑथराइज्ड शेअर कॅपिटल मध्ये शो करत आहे. ती कशा प्रकारे शो करणार आहे पहा, इथं आहे 2000 equity shares of rupees 100 each. 100 कसा शो करायचा आहे तो सांगितलेला आहे मी. 2 लाख रुपयांचं ऑथराइज्ड कॅपिटल आहे. इतका अधिकार आहे कंपनीला की 2 लाख रुपयांपर्यंत कॅपिटल ती शेअर्स इश्यू करून पब्लिक कडून उभे करू शकते. ठीक आहे. यानंतर त्यांनी दिलेला आहे इश्यूड शेअर कॅपिटल. इश्यूड शेअर कॅपिटल 1 लाख रुपयांचं आहे. त्या 1 लाख रुपयांची नोंद मी काय करणार आहे, इश्यूड, सबस्क्राईब, कॉल्ड अप अँड पेड अप शेअर कॅपिटल असं एकच करून घेणार आहे. 1000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. इनरला लिहून घेत आहे मी 1 लाख रुपये आणि यात जर ऑल इन एरियर्स असतील तर मी ते लेस करणार. मला पेड अप शेअर कॅपिटल मिळेल. ज्या वेळेला येतील त्यावेळेला बघू. ओके. नाव चेक करा, इश्यूड शेअर कॅपिटलच्या पुढचा भाग काय आहे तुम्हाला त्यांनी दिलेला.
मोटर कार दिलेले आहे 37,000 रुपयांची. मोटर कार आपण टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये शो करणार आहोत. टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये शो करणार आहोत. मोटर कार 37,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे, इनरच्या इनरला लिहून घेतो मी. कॅल्क्युलेशन करणं सुटसुटीत जातं, बरोबर जातं आपल्याला. नेक्स्ट वन, मोटर कार नंतर आपल्याला सन्ट्री डेटर्स घ्यायचे आहेत 9,600 रुपयांचे. सन्ट्री डेटर्स आपल्याला 9,600 चे घेत असताना ट्रेड रिसिवेबल्स मध्ये घ्यायचे आहेत. ट्रेड रिसिवेबल्स मध्ये घ्यायचे आहेत. ऍडजस्टमेंट याच्यावर निश्चित आहे 9,600, इनरला लिहून घेत आहे मी. सन्ट्री डेटर्स झाल्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे सॅलरीज. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये 15,000 दाखवायचे आहेत आपल्याला. एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये 15,000 रुपये दाखवायचे आहेत. सॅलरीज एकच असल्यामुळे डायरेक्ट आउटरला घ्या. यानंतर बँक इंटरेस्ट 400 रुपये फायनान्स कॉस्ट मध्ये दाखवायचा आहे आपल्याला. 400 रुपये बँक इंटरेस्ट. हे देखील एकच आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांना आउटरला शो करा. रेंट रिसिव्ड 3,500 ऑदर इन्कम मध्ये शो करायचे आहेत आपल्याला. रेंट रिसिव्ड 3,500 ऑदर इन्कम मध्ये. आणि काय असतील तर ते आपण ऍड करून घेऊ. यानंतर रेंट रिसिव्ड झाल्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत 4,000 रुपये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 रुपये आहेत, ऑदर एक्सपेन्सेस मध्ये शो करा. ₹4,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस क्लिअर झाल्यानंतर मशिनरी 80,000 रुपये फिक्स्ड असेट्स मध्ये शो करायचे आहेत. टँजिबल फिक्स्ड असेट्स मशिनरी 80,000 रुपये. ऍडजस्टमेंट आहे 80,000 रुपये. नेक्स्ट वन, मशिनरी पॉइंट झाल्यानंतर सेल्स आहेत 1,05,000 रुपये. सेल्स इथे शो करून घ्या 1,05,000 रुपये डायरेक्ट. याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग आहे टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये 50,000 रुपये. बिल्डिंग 50,000 रुपये. बिल्डिंग झाल्यानंतर डिस्काउंट अलाउड 1,500 आहे, तो आपल्याला ऑदर एक्सपेन्सेस मध्ये घ्यायचा आहे. डिस्काउंट अलाउड 1,500 रुपये. ठीक आहे. यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स ट्रेड पेएबल्स मध्ये 16,800. ट्रेड पेएबल्स मध्ये 16,800. सन्ड्री क्रेडिटर्स डायरेक्ट आउटरला शो करा, एकच आहेत. वेजेस दिलेले आहेत 8,000 रुपये. हे मी काय करणार आहे परचेसेस मध्ये ऍड करणार आहे. ऍड वेजेस 8,000 रुपये मला ऍड करायचे आहेत परचेसेस मध्ये. या व्यतिरिक्त बँक ओव्हरड्राफ्ट 12,200 रुपये शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये शो करा. 12,200 बँक ओव्हरड्राफ्ट. ₹12,200 एकच आहेत.
स्टॉक दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक 7,000 रुपये, चेंज इन इन्व्हेंटरी मध्ये घ्या. ओपनिंग स्टॉक 7,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरील सरप्लस आहे, ओपनिंग स्टेटमेंट वरील ओपनिंग सरप्लस आहे 22,500 रुपये. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये शो करायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ओपनिंग सरप्लस किती रुपये आहे तो, आय थिंक दॅट 22,000 काहीतरी आहे ना, 22,500 आहे. दुरुस्त करून घ्या त्याला. $22,500. त्यानंतर पुढे जाऊ. परचेसेस दिलेले आहेत 30,000, ते परचेसेस मांडून घ्या. ऑलरेडी घेतलेले आहेत आपण परचेसेस 30,000 रुपये. यानंतर कॅरेज 2,000 रुपये ऍड करायचा आहे परचेसेस मध्ये. कॅरेज 2,000 रुपये ऍड करायचे आहेत परचेसेस मध्ये. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स मध्ये 1,000 शो करा. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक 1,000 रुपये घ्यायचे आहेत आपल्याला इथं. याच्या व्यतिरिक्त प्रिंटिंग अँड स्टेशनरी अदर एक्सपेन्सेस मध्ये जातील 2,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,000 रुपये घेतले मी. यानंतर रिपेअर्स अँड रिन्युअल्स 1,500 तिथंच घेईन मी अदर एक्सपेन्सेस मध्ये. रिपेअर्स अँड रिन्युअल्स 1,500 रुपये. यानंतर डायरेक्टर्स रेम्युनरेशन 2,500 हे देखील अदर एक्सपेन्सेस मध्येच घ्यायचे आहेत आपल्याला. डायरेक्टर्स रेम्युनरेशन 2,500. बघा, झूम द्वारे घेतली जाणारी मीटिंग हे एक मीटिंग 40 मिनिटासाठी अवधी असतो. तो 40 मिनिट कंप्लीट होईल त्यावेळेला मीटिंग आपोआप एंड होईल. मी तुम्हाला लगेच लिंक सेंड करणार आहे, तिथून पुढे कंटिन्यू करू आपण प्रॉब्लेम. आपलं जवळजवळ पूर्ण पॉइंट्स आपण घेत आलेलो आहोत, फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे. आणि हे जे काही नोट्स टू अकाउंट्स मधले जो भाग आहे तो आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट मध्ये शो करायचा आहे. जास्त भाग राहिले. डायरेक्टर्स रेम्युनरेशन, रिपेअर्स रिन्युअल्स 1,500 घेतले का चेक करू आपण. घेतलेले आहे. तर डायरेक्टर्स रेम्युनरेशन 2,500 रुपये घेतलेले आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ऑडिट फीस 500 रुपये, हे देखील अदर एक्सपेन्सेस मध्ये जातील. ऑडिट फीस 1,500 रुपये. यानंतर कॉल इन एरियर्स बघायचे आहेत मला 3,000 रुपये. लेस करणार आहे मी. इश्यूड सबस्क्राईब कॉल्ड अप अँड पेड अप शेअर कॅपिटल मधून कॉल इन एरियर्स मी 1,000 रुपये वजा केले. पेड अप शेअर कॅपिटल माझं किती येणार आहे बघा, 99,000 रुपयांचं पेड अप शेअर कॅपिटल येणार आहे. ठीक आहे. यानंतर कॉल इन एरियर्स झाल्यानंतर इंटेरिम डिव्हिडंड दिलेला आहे 5,000 रुपये. हा काय करायचा याची ट्रीटमेंट मी तुम्हाला नंतर सांगेन. हा पेड केलेला इतकं लक्षात ठेवा. आपल्याला आता काय करायचं आहे तर ऍडजस्टमेंट करायचे आहे. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे बघा, 6,000 रुपये. चेंज इन इन्व्हेंटरी मध्ये ओपनिंग स्टॉक मधून मी हा क्लोजिंग स्टॉक वजा करणार आहे 6,000 रुपये. 7,000 मधून 6,000 गेले, आउटरला आले 1,000 रुपये. 6,000 क्लोजिंग स्टॉक जो आहे तो मी बॅलन्स शीट मध्ये नोट्स टू अकाउंट जे तयार केलेलं आहे चेंज इन्व्हेंटरी मध्ये शो करणार आहे. इन्व्हेंटरी मध्ये शो करणार आहे बघा क्लोजिंग स्टॉक. लक्ष द्यायचं व्यवस्थित.
क्लोजिंग स्टॉक याची अमाऊंट आहे 6,000 रुपये. ठीक आहे. तर पहिला भाग झाला ओपनिंग स्टॉक मधून लेस केला. दुसरा इफेक्ट आपण काय केलेला आहे, नोट्स टू अकाउंट बॅलन्स शीट मध्ये इन्व्हेंटरी मध्ये शो केलेला आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आरडीडी क्रिएट करायचे आहे डेटर्स वरती 5%. डेटर्स मधून 5% अमाऊंट लेस करू आपण. ट्रेड रिसिवेबल्स मध्ये डेटर्स जे दिलेले आहेत तिथून 5% लेस करा. 5% आरडीडी 9,600 वरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. किती येतात बघा, चेक करा. येतात का 480? चेक करा स्टुडंट. हो सर. 9,120 रुपये आउटरला घ्या, कारण की बाकीचे ट्रेड रिसिवेबल्स इथं काहीच नाहीये. 9,120 रुपये आउटरला येतील. ही 480 रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे जे काय डाऊटफुल डेब्ट्स आहेत त्यासाठी आपण प्रोव्हिजन करत आहोत. अदर एक्सपेन्सेस मध्ये त्याचा इफेक्ट दाखवा 480चा. 5% आरडीडी जी होती ती आपण दाखवणार आहोत 480 रुपये. सेकंड इफेक्ट बघा, डेटर्स मधून लेस केले आणि अदर एक्सपेन्सेस मध्ये घेतले. ही ऍडजस्टमेंट झालेली आहे, ही देखील झालेली आहे. डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मशिनरी वरती 2,000 आहे, बिल्डिंग वरती 7,000 आणि मोटर कार वरती 620 रुपयांचा आहे. मांडून घेऊ आपण. मशिनरी मधून 2,000 रुपये लेस करायचे आहेत. मशिनरी मधून लेस डिप्रिसिएशन टँजिबल फिक्स्ड असेट्स मध्ये आहेत. 2,000 रुपये गेलेले आहेत, राहिलेत 78,000 प्लस बिल्डिंग मधून पण आपल्याला काय करायचं आहे, डिप्रिसिएशन लेस करायचे आहेत. त्याची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे. हे 50,000 इनरच्या इनरला शो करा. 7,000 रुपये त्यातून गेले. घेऊ नका, इथं घेताना किती येणार बघा, 43,000 येणार आहे. ओके. आणि मोटर कार मधून किती लेस करायचे आहेत आपल्याला डिप्रिसिएशनचे, 600 किती सांगितलेलं आहे, 620 रुपये आहेत का, चेक करा. 36,380 बरोबर आहे का, चेक करा. सर्वच्या सर्व 37,000 मधून 600. हा ठीक आहे, चालेल. आता या तिन्ही डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आपण कुठे शो करणार आहोत, नोट्स टू अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट मध्ये जे आपण नोट्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला हे शो करायचे. डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस मध्ये शो करायचे आहे का बघा. हे त्याच्यामध्ये मशिनरी जे दिलेला आहे तो सिक्वेन्स मेंटेन करायचा 2,000 रुपये. त्यानंतर बिल्डिंग जशी ऍडजस्टमेंटची सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्सच मेंटेन करायचा आहे 7,000. आणि बघा ना, आपला याच्या पुढे जो होता तो मोटर कार वरील जे डिप्रिसिएशन होतं ते 620 रुपये. 9,620 रुपये येतात का बघा टोटल. 9,620 येतात का, डेफिनेटली येतील. आउटस्टँडिंग वेजेस किती रुपयांचे आहेत, 1,000 रुपयांचे. म्हणजे काय आहे, वर्कर्स कडून आपण वर्क करून घेतलेला आहे, फक्त खर्च झालेला आहे, पैसे अजून त्यांना दिलेले नाहीत, ते द्यायचे. तर आपण नोट्स टू अकाउंट प्रॉफिट अँड लॉस मध्ये या वेजेस मध्ये मी ऍड करणार आहे आउटस्टँडिंग अमाऊंट 2,000 रुपये. हे टोटल झाले 10,000. हे परचेसेस मध्ये ऍड होतील. ओके, 8,000 मध्ये 2,000 ऍड केले, 10,000 वेजेस ऍड होतील परचेसेस मध्ये. कॅरेजचे 2,000 रुपये ऍड झाले. टोटल परचेसेस कितीचे, हा वेजेसचे 1,000 आहेत ऍड करायचे. हा जस्ट 1 मिनिट, 1,000 रुपये दिलेत. हा किती आलेत बघा, हे आता 9,000 रुपये आले. आता याची टोटल करायची सर्वांचे सर्व किती येईल बघा, 41,000 रुपये येतील. बरोबर आहे. परचेसेस 30,000चे, वेजेस पहिला कॅश मध्ये पेड केलेले ट्रायल बॅलन्स मध्ये 8,000चे, आउटस्टँडिंग 1,000 त्याच्यात ऍड केले ते 9,000 झाले, कॅरेजचे 2,000, असे 41,000 आले. आता आउटस्टँडिंग वेजेसचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला अदर करंट लायबिलिटी मध्ये. कुठे शो करायचा आहे, अदर करंट लायबिलिटी मध्ये शो करायचा आहे आउटस्टँडिंग वेजेस. आणि आय थिंक दॅट हा एकच असल्यामुळे मी काय करणार आहे, आउटरला घेणार आहे डायरेक्ट. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय ऍडजस्टमेंट आहेत ते चेक करून घेऊ आपण.
डायरेक्टर्सनी डिक्लेअर केलेला आहे फायनल डिव्हिडंड 20% ऑन पेड अप कॅपिटल. मी शो करत आहे बघा 20% पेड अप कॅपिटल वरती. पेड अप कॅपिटल किती आलेलं आहे आपलं? पेड अप कॅपिटल किती आलेलं आहे सांगा. सर कॉल इन एरियर्स 3000चे आहेत. किती आहे? 3000चे. चेक करा, हो परत एकदा चेक करा. ओके, ते चुकून ती 1000 घेतलेला आहे, आपण ते दुरुस्त करून घेऊ बाळा. व्हॅल्यूज घेताना इतक्या स्लाइड चेंज करत असताना जरा प्रॉब्लेम होतो, अंडरस्टँडिंग करून घ्या. 97,000 रुपीज. तर पेड अप कॅपिटल आपलं किती येत आहे? 97,000 रुपीज येत आहे. आता पहा मी काय करत आहे ते इथे शो करत आहे फक्त मी 20% प्रपोज्ड डिव्हिडंड जो आहे ऑन पेड अप कॅपिटल वरती तो घेत आहे मी 97,000 इंटू 20%. बाळांनो किती येईल सांगा मला, किती येईल? 19,400. आता जे प्रपोज्ड डिव्हिडंड आहे ते मी नेक्स्ट इयर मध्ये पेड करणार आहे. यातून मी काय करतोय बघा, या वर्षी जे पेड केलेला आहे इंटरिम डिव्हिडंड तो लेस करतोय. जे आपली लास्टची ट्रीटमेंट होती आठवते का बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये किती रुपयांचा होता बघा तो प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंड किती रुपयांचा होता? 5,000 रुपये. सॉरी, इंटरिम डिव्हिडंड किती रुपयांचा पेड केलेला होता बघा, आहे का? 5,000. हे मी काय करणार आहे, त्या प्रपोज्ड डिव्हिडंड मधून लेस करणार आहे. आता हे दिसतील 14,400 रुपये. बरोबर आहे का? हॅव यू गॉट दिस? समजलेलं आहे का? इश्यूड केलेलं शेअर कॅपिटल 1,00,000 रुपयांचा आहे, पण कॉल इन एरियर्स 3,000 रुपये वजा केल्यानंतर पेड अप शेअर कॅपिटल येत आहे, पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल येत आहे 97,000. तर 97,000 वरती आपल्याला 20% घ्यायचे आहेत. तर 19,400 रुपये येत आहेत. त्यापैकी ऑलरेडी पेड केलेल्या ट्रायल बॅलन्स मध्ये म्हणजे या वर्षी इंटरिम डिव्हिडंड किती पेड केलेला आहे? 5,000 रुपयांचा पेड केलेला आहे. हा मी काय करणार आहे, याच्यामध्ये माझा सरप्लस जर आलेला असेल तर तो ऍड करेन आणि त्यातनं परत हे इंटरिम डिव्हिडंड काय करणार आहे मी लेस करणार आहे बघा. इंटरिम डिव्हिडंड रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये मधून 5,000 रुपये लेस करायचे आहेत मला, एवढं लक्षात ठेवा. ओके, ट्रीटमेंट समजलेले आहे इच अँड एव्हरी वन स्टुडंट? समजलेले आहे का बघा? प्रपोजल डिव्हिडंड मी दाखवलेला आहे नोट्स टू अकाउंट मध्ये. 20% ऑन पेड अप कॅपिटल किती आलं ते 19,400. इंटरिम डिव्हिडंड जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे तो मी त्यातून लेस करणार आहे आणि रिझर्व्ह अँड सरप्लस मधून देखील तो लेस करणार आहे. हॅव यू गॉट दिस वन? समजलेला आहे का इच अँड एव्हरी स्टुडंट? हो सर. आता आपल्याला काय करायचं आहे, फायनल ट्रीटमेंट करून घ्यायचे आहेत. सर्वच्या सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत का बघा? हिडन ऍडजस्टमेंट कोणती आहे का? हिडन ऍडजस्टमेंट देखील कोणती नाही आहे. आता मी काय करणार आहे, हे नोट्स मधल्या दिलेल्या व्हॅल्यूज लिहून घेणार आहे. कॅल्क्युलेटर तुमच्या जवळ असतील तर जवळ ठेवा. आपल्याला कंटिन्युअली काय करायचे आहेत, आता ते फॉर्म करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. 1 नंबरची नोट आहे, सेल्स 1,05,000, इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स अदर इन्कम 3,500. टोटल इन्कम किती होणार? 1,08,500. परचेसेस माझे किती आलेले होते? 41,000. 3 नंबरची नोट आहे ती लिहून घेणार आहे, त्याच्या समोर 41,000. चेंज इन इन्व्हेंटरी माझे किती आलेले आहे? ओपनिंग स्टॉक 7,000, क्लोजिंग स्टॉक 6,000 वजा केला 1,000 रुपये आलेत. 4 नंबरच्या नोटच्या समोर 1,000 रुपये लिहून घेणार आहे मी. त्यानंतर एम्प्लॉईज बेनिफिट एक्सपेन्सेस मी चेक करणार आहे, 15,000चे आहेत, ते 15,000 इथे लिहून घेणार आहे. यानंतर 6 नंबरला फायनान्शियल कॉस्ट किती आहे? बँक इंटरेस्टचे 400 रुपये, तेही लिहून घेणार आहे. 7 नंबर डिप्रिसिएशन एक्सपेन्सेस माझे किती आहेत? 9,720, तेही लिहून घेणार आहे मी. अदर एक्सपेन्सेसची मला आता काय करायचे आहे, टोटल करायचे आहे. घ्या बघूया बाळांनो, 5,500 किती येतात मला सांगा? 500, 8, 9, 500. हा, ऑडिट फीस 500. कोणती? याची ऑडिट फीस
काय सांगताय, काय बोलताय? ऑडिट फी तुम्ही 1500 लिहिले तिथं 500 आहेत. चेक करा जरा एकदा, परत एकदा. काहीतरी व्हॅल्यूज घेताना प्रॉब्लेम नको. ऑडिट फीज जे आहे ती किती आहे? 500 रुपये. घ्या बघूया आता. इथली आहे ना, हे रिन्युअल्स आहेत. हे 1500 आहे तसे घ्या, आणि ही अमाऊंट जी आहे ती 500 रुपये घ्यायची आहे आपल्याला ऑडिट फीज. रिपेअर्स अँड रिन्युअल्सची चुकून आपण अमाऊंट घेतलेली होती. 4000 रुपये, 5 500, 7 500, 8 9, 11 500, 12 480 येते का बघा टोटल सर्वजण मिळून? सांगा मला. हे 4000 आणि इथे दिलेले 1500 आहेत. 5500, 7500, 8000, 9000, 11, 12480. याची अमाऊंट मी आता काय करणार आहे, इथे शो करणार आहे. सगळ्याची टोटल करून घ्या. टोटल एक्सपेन्सेस फक्त करायचे, याची टोटल करायची फक्त. सांगा मला किती येते ते. $79,500 येतात का बघा. हो सर. आता मी काय करणार आहे, तर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स मला काढायचा आहे. कॅल्क्युलेट करा, सांगा. 1,08,500 ए ची टोटल आहे आपली, त्यातून बी ची टोटल 79,500 रुपये वजा करायचे. $29,000 येतात का सांगा मला. हो सर. इथं टॅक्स एक्सपेन्सेस प्रोव्हिजन करा, काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स माझा किती असेल? 29,000 असेल. झाला हा भाग. आता मी काय करत आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ती अमाऊंट लिहित आहे बघा. आलेला जो सरप्लस आहे करंट इयरचा 2016-17 काय तर आहे, त्या इयरचा सरप्लस जो आहे तो मी लिहित आहे 29,000. 22,500 प्लस 29,000 किती येणार आहे माझं उत्तर? 51,500 ओपनिंगचा होता. इंटरिम डिव्हिडंड लेस करा, किती अमाऊंट आली रिझर्व्ह अँड सरप्लस ची? 46,500 रुपये येते का चेक करा. 22,500 मध्ये 29,000 मिळवले, 51,500 झाले, त्यातून 5,000 रुपये वजा केले, 46,500 येतात का बघा. हो सर. हा, झालेला आहे. इथे जनरल रिझर्व्हला वगैरे पैसे ट्रान्सफर करा असं काही सांगितलेलं नाहीये. मग मी आता काय करत आहे बा, याच्या पुढचा भाग जो घेत आहे तो बॅलन्स शीट मध्ये जे दिलेले आहेत ते फॉर्म मला भरून घ्यायचे आहेत. पेड अप शेअर कॅपिटल माझं 97,000 आहे, ते मी इथे लिहून घेत आहे 97,000 रुपये. रिझर्व्ह अँड सरप्लस आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली होती, किती अमाऊंट आलेली होती? 46,500 रुपयांची. नॉन करंट लायबिलिटीज काहीच नाहीत. करंट लायबिलिटीज मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग्स 12,200 रुपये आहेत. ट्रेड पेएबल्स माझे जे आहेत ते कितीचे आहेत ते चेक करू आपण. 16,800 चे आहेत. 16,800 रुपयांचे आहेत. अदर करंट लायबिलिटीज माझी आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत ते 1,000 रुपये. आणि प्रोव्हिजन्स काहीच नाही. टोटल करा याची किती होते सांगा बघूया मला. येते सर. 1,73,500. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला या इन्फॉर्मेशन याच्यामध्ये पुट करायचे आहे जे जे दिलेले आहे ते. असेटच्या बाबतीत टँजिबल फिक्स्ड असेट 6 नंबरला आहे, त्याची टोटल करा. 36,380 मोटर कारचे, 78,000 डिप्रिसिएशन वजा करून मशिनरीचे, आणि 43,000 रुपये बिल्डिंगचे. एवढे येतात का सांगा मला. हो सर.
1,57,380 मी लिहून घेणार आहे. नोट नंबर माझे किती येणार? 6 नंबर येणार आहे. इंटेंजिबल फिक्स्ड असेट्स नाही त्यामुळे मी घेणार नाही. इन्व्हेंटरी माझी किती आलेली आहे बघा, 7 नंबरला त्यांनी दिलेले होतं ऑलरेडी 6,000 रुपये. ट्रेड रिसिवेबल्स मला चेक करून घ्यायचे आहेत 8 नंबरला 9,120 रुपयांचे आहेत. 9,120 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स माझे किती रुपयांचे आहेत? 1,000 रुपयांचे आहेत. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस दिलेलेच नाहीत त्यामुळे घेऊच नका. ऑदर करंट असेट्स नाहीतच. आपल्याला आता काय करायचं आहे? टोटल करून घ्यावी लागणार आहे बघा. सगळे व्यवस्थित आहेत का? हा काय आपण फक्त शो करतो, तो घेत नाहीये. करा टोटल बरोबर येते का मला सांगा. 1,73,500 रुपये आले पाहिजेत. जेवढे लायबिलिटीज आलेत तेवढेच असेट्स आलेले आहेत का? चेक करा, सांगा मला येते का टोटल तितकी. ऑल ऑफ यू. 1,57,380, 6,000, 1,63,380, 9,120, 1,72, 500 आणि 1,000, 1,73,500. से येस और नो ऑल ऑफ यू. प्रॉब्लेम आपला टॅली होतो. फक्त काही अमाऊंट घेताना आपला फक्त थोडासा प्रॉब्लेम. ऑडिट फीस घेत असताना आपण 1,500 रुपये घ्यायचे, ते चुकून काय केलेले होते 1,500 रुपये घेतलेले होते. आणि कॉल इन एरियर्स 1,000 रुपये आपण घेतलेले होते, ते 3,000 रुपये घ्यायचे. 3,000 घ्यायचे होते, ती 1,000 रुपये आपण घेतलेले चुकून, ते आपण दुरुस्त करून घेतलेलं आहे. पेड अप शेअर कॅपिटल वरती आपण 20% प्रपोज्ड डिव्हिडंड त्यांनी सांगितलेला आहे, तो देखील कॅल्क्युलेट केला आणि त्याची ट्रीटमेंट तुम्हाला दिलेली आहे. यापैकी कोणता भाग समजलेला नाही असा आहे का तुम्हाला? ऑलरेडी बरेचसे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. या प्रॉब्लेम मध्ये इतके पॉइंट्स देखील नव्हते. से येस और नो ऑल ऑफ यू. समजलेला आहे का? आस्किंग टू एव्हरीवन. ओके, तर मी मीटिंग एंड करतो. याचं सोल्युशन मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतो, चालेल का? ग्रुपवरती सेंड करतो मी, चालेल का? येस और नो? येस सर. ओके, चालेल. थँक्यू.